विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एक नवीन जाहिरात एसएससीच्या माध्यमातून आलेली आहे. जाहिरात आहे एसएससी सीजीएल 2025. 14,500 पेक्षा जास्त जागा आहेत. एसएससीने जे वेळापत्रक दिलं होतं ते तंतोतंत एसएससी फॉलो करते आहे. आपण पाहतोय मागच्या 3-4 दिवसापूर्वीच फेज 13 ची ऍड आली, काल परवा एसएससी स्टेनोग्राफरची ऍड आली आणि आज एसएससी सीजीएल अर्थात कंबाईंड ग्रॅज्युएट लेवलची जी एक्झाम असते एसएससीची त्याची जाहिरात आलेली आहे. संपूर्ण जाहिरात डिटेलमध्ये आपण समजून घेऊया. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्त्वाची माहिती आपल्याला सांगतो. या एसएससी सीजीएल साठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बॅचमध्ये हा जो एसएससी सीजीएलचा अभ्यासक्रम आहे हा सगळा अभ्यासक्रम टियर 1 चा या बॅचमध्ये समाविष्ट आहे. या बॅचमध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे, सराव टेस्ट आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षापर्यंत किती वेळा पाहण्याची सुविधा आहे, 50% डिस्काउंट आहे या बॅचवरती. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून ही बॅच तुम्ही जॉईन करा. ही आहे आपली जाहिरात. आता ही बॅच आपली सगळी मराठी माध्यमामध्ये आहे, लक्षात घ्या. ही आहे आपली जाहिरात कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2025. फॉर्म सुरू झालेले आहेत 9 जून पासून 4 जुलै पर्यंत. फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे 4 जुलै. पेमेंट करण्याची शेवटची तारीख आहे 5 जुलै. फॉर्म मध्ये करेक्शन करायचं असेल तर 9 जुलै ते 11 जुलै. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सीजीएल मध्ये सिलेक्शनच्या प्रोसेस म्हणजे टियर 1 आणि टियर 2 अशा 2 एक्झाम असतात. टियर 1 ही क्वालिफाईंग नेचरची असते, टियर 2 ला मेरिट प्रमाणे आपलं सिलेक्शन असतं. मग टियर 1 ची एक्झाम कधी आहे, जी कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे ती 13 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्ट पर्यंत आहे. आणि टियर 2 ची एक्झाम त्याला आपण मेन्स म्हणूया ती कधी आहे, डिसेंबर 2025 मध्ये. म्हणजे पुढच्या 6 महिन्यामध्ये ही सगळ्या प्रक्रिया पूर्ण होणार आहेत. टोल फ्री क्रमांक दिलेला आहे 1800 30 93 30 63. काही तुमच्या मनात प्रश्न असतील या ऍड बद्दल, काही शंका असेल तुम्ही या नंबरला फोन करून विचारू शकता. त्यानंतर वॅकन्सी किती आहेत, 14,582. आता याच्यामध्ये वाढ होऊ शकते. माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती मागवली होती त्यामध्ये एसएससी सीजीएलला 17,500 पोस्ट वॅकंट होत्या, त्यापैकी फक्त 14,582 पदांची ऍड आलेली आहे. अजून जागा वाढण्याची दाट शक्यता आहे. आता कोणते कोणते पद आहेत त्याच्यामध्ये ना, ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पदं आहेत, लक्षात घ्या. आता ही सगळी पदं जवळजवळ एक 35 ते 37 संख्या वेगवेगळ्या पदसंख्येची ही पदं आहेत. याच्यामध्ये बघा कोणते कोणते पद आहेत. आता पे लेवल काय आहे ग्रुप बी साठी, पे लेवल 7 आहे, 44,900 ते 1,42,400 हा पेमेंट आहे. आता याच्यामध्ये बघा पोस्टचं नाव दिलेलं आहे, कोणत्या डिपार्टमेंटचं पोस्ट आहे, क्लासिफिकेशन ऑफ पोस्ट बी मधला आहे की सी मधला आहे, आणि एज लिमिट. एकदा हे व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. याची पीडीएफ तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला बघायला मिळेल ह्या ऍडची. ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो. समजा हे असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे, हे सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिसचं पद आहे, ग्रुप बी चं पद आहे आणि यासाठी वयोमर्यादा 20 ते 30 वर्ष. आता ही जनरलची वयोमर्यादा आहे. याच्यामध्ये एससी एसटी ओबीसी एक्स सर्व्हिसमॅन यांना सूट आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर अशी ही सगळी पदं तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये ही अशी सगळी वेगवेगळी ही सगळी पदं आहेत आणि ही त्यांची एज लिमिट आहे. त्यानंतर पुढे बघा ही सगळी पदं आहेत ग्रुप बी चीच आणि ही आहे आपली वयोमर्यादा. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर हे पे लेवल एज 6 मध्ये 35,400 ते 1,12,400 दरम्यानची ही पदं आहेत. याच्यामध्ये ही ग्रुप बी ची पदं आहेत सगळी, लक्षात घ्या. आणि ही वयोमर्यादा आहे. त्यानंतर पे लेवल एस 5 मध्ये 29,200 ते 92,300 ही ग्रुप सी ची पदं आहेत सगळी. आणि वयोमर्यादा ह्या ग्रुप सी ला 18 ते 27 ही जनरल वयोमर्यादा आहे. आणि ही पदं आहेत ऑडिटर अकाउंट्स ज्युनियर अकाउंट्स. ठीक आहे. ही वेगवेगळ्या मंत्रालयातली ही सगळी पदं आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. आता अशा पद्धतीनं ही पदं, ही त्यांची वयोमर्यादा आणि हा पद ग्रुप बी ग्रुप सी आणि ही पेमेंट, ही सगळी माहिती इथे आहे. आता वयोमर्यादा लक्षात घ्या. आता ज्या पदासाठी 18 ते 27 वय वर्ष दिलेलं आहे त्यांनी ही माहिती पण दिलेली आहे की अशा उमेदवाराचा जन्म जो आहे तो 2/8/98 नंतर झाला पाहिजे आणि 1/8/2007 नंतरचा नको, याच्यामधला पाहिजे. ठीक आहे. ज्या पदाला वयोमर्यादा 20 ते 30 वर्ष आहे त्यांचा जन्म 2/8/95 नंतरचा पण 1/8/2005 म्हणजे या दरम्यानचा पाहिजे. ज्या वयाला 18 ते 30 वर्ष वयाची अट आहे त्यांचा जन्म 2/8/95 नंतरचा पण 1/8/2007 मधला पाहिजे. आणि ज्या वयाला 18 ते 32 ची लिमिट आहे त्यांचा जन्म जो आहे तो 2/8/93 नंतरचा मात्र 1/8/2007 मधला पाहिजे. आता याच्यामध्ये सूट कोणाला आहे तर लक्षात घ्या. एससी एसटी मध्ये तुम्ही असाल तर मग 5 वर्ष एक्स्ट्रा सूट आहे. ओबीसी मध्ये असाल तर 3 वर्ष एक्स्ट्रा सूट आहे. हँडिकॅप म्हणजे दिव्यांग असाल तर 10 वर्ष एक्स्ट्रा सूट आहे. मग दिव्यांग कॅटेगरी असेल, माजी सैनिक असेल, विधवा महिला असतील, वेगवेगळ्या आणखी कॅटेगरी आहेत त्यांना सुद्धा वयामध्ये सूट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर शैक्षणिक पात्रता. आता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय सांगितलेली आहे तर बघा याच्यामध्ये ना, बघा हे
अदर पोस्ट म्हणजे ही जी पोस्ट सोडली कोणती JSO म्हणजे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर ही पद सोडली तर बाकी सगळ्या पदांना कुठलाही ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. फक्त हे एकच पद असं आहे की याला मार्कांची अट ठेवलेली आहे. मग यांनी काय सांगितलंय, बॅचलर्स डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे कुठल्याही युनिव्हर्सिटीची ग्रॅज्युएशन चालणार आहे किंवा इन्स्टिट्यूट विथ ऍटलिस्ट 60% मार्क्स इन मॅथमॅटिकल ऍट 12th स्टँडर्ड म्हणजे 12वीला तुम्हाला गणित या विषयामध्ये 60% मार्क्स असले पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे पद जर सोडलं तर बाकी सगळ्या पदांना बॅचलर डिग्री चालणार आहे हे लक्षात घ्या. बरं, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या मनात प्रश्न असतो की सर मी आता लास्ट इयरला आहे, मी फॉर्म भरला चालेल का? त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय जर तुमचा निकाल 1/8/2025 अगोदर लागणार असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता, काही अडचण नाही. पुढे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट परीक्षा पद्धत नेमकी कशी असणार आहे. तर मी आधीच सांगितलं टियर 1 आणि टियर 2 आहे. आता टियर 1 जे आहे ह्या टियर 1 मध्ये काय दिलंय बघा त्यांनी. या टियर 1 म्हणजे ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे, ही क्वालिफाईंग नेचरची आहे. आता याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग ज्याला आपण बुद्धिमापन चाचणी म्हणतो त्याचे 25 प्रश्न 50 मार्कांसाठी आहेत. जनरल अवेअरनेस ज्याला आपण GK-GS म्हणतो म्हणजे जनरल नॉलेज अँड जनरल स्टडी 25 प्रश्न 50 मार्कांसाठी आहे. क्वांटिट्यूड ऍप्टिट्यूड 25 प्रश्न 50 मार्कांसाठी आहे आणि इंग्लिश कॉम्प्रेन्शन 25 प्रश्न 50 मार्कांसाठी आहे. अशा पद्धतीनं हे झाले 100 प्रश्न, हे झाले 200 मार्क. हा तुमचा 200 मार्कांचा पेपर असणार आहे. तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे 1 तासामध्ये. कम्प्युटरवरती पेपर सोडवायचा आहे, ऑनलाईन पेपर आहे. आता टियर 1 विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच एक प्रश्न 4 पर्याय असतील, योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आणि प्रश्नांची भाषा ही इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेज मध्ये असणार आहे. इंग्लिश ग्रामरचा पार्ट हा पूर्णपणे इंग्लिशमध्ये असेल, बाकी सगळं इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेज मध्ये असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 0.50 मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर म्हणजे 1/4 हे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, लक्षात घ्या. एक प्रश्न चुकला तर 0.50 मार्क वजा होतील. आता त्याच्यानंतर मग टियर 2, मग ह्या टियर 2 ला काय असणार आहे तर बघा, टियर 2 ला त्यांनी असं सांगितलं आहे, टियर 2 ला पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे 2 पेपर आपल्याला द्यायचे आहेत. पण 2 पेपर नेमके कोणाला द्यायचे हे समजून घ्या. आता या ठिकाणी टियर 1 मध्ये सेक्शन 1 आहे आणि सेक्शन 2 आहे. मग सेक्शन 1 आता हे सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे, सेक्शन 1 आणि सेक्शन 2. ठीक आहे, पेपर नंबर 2 ची माहिती तुम्हाला मी सांगतो, पण हे सगळ्यांसाठी कंपल्सरी हे सेक्शन 1 आणि सेक्शन 2. या सेक्शन 1 मध्ये काय आहे, मॅथमॅटिकल ॲबिलिटीज. ठीक आहे, म्हणजे गणिताचे प्रश्न असतील 30 आणि रिझनिंगचे प्रश्न असतील 30. 60 प्रश्न, एक प्रश्न 3 मार्कांसाठी म्हणजे 180 मार्क झाले. त्यानंतर सेक्शन 2 ला इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेन्शन म्हणजे इंग्लिश व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि पॅसेज 45 प्रश्न आणि जनरल अवेअरनेसचे 25 प्रश्न, असे झाले 70 प्रश्न. एक प्रश्न 3 मार्काला म्हणजे किती झाले 210. म्हणजेच हे 180 आणि हे 210 म्हणजेच 390 झाले. या 390 मार्कांची होणार आहे आपली परीक्षा. ठीक आहे, मग आता त्याच्या खाली तुम्हाला हे 2 विषय दिसत आहेत, हे क्वालिफाईंग नेचरचे आहेत, याचे मार्क पकडत नाही पण हे क्वालिफाय व्हावे लागतात. काय काय आहे, कम्प्युटर नॉलेज टेस्ट आहे. ठीक आहे, 20 प्रश्न 60 मार्कांसाठी आणि डाटा एंट्री स्पीड, हे 2 पण आपल्याला एक्झाम द्यायचे आहेत, पण हे क्वालिफाईंग नेचरचे असणार आहे. चला, मग हे कंपल्सरी सगळ्यांसाठी, लक्षात घ्या हे सगळ्यांसाठी कंपल्सरी. मग हा जो पेपर नंबर 2 आहे, हा पेपर नंबर 2 नेमका कोणासाठी लक्षात घ्या. बघा, आता टियर 2 विल इन्क्लूड कन्सिस्ट पेपर 1 पेपर 2 इन सेपरेट. ठीक आहे, हा आता त्यांनी काय म्हटलंय बघा, पेपर 2 will be for only those candidate who apply for the post of junior statistical officer. ज्यांनी JSO साठी फॉर्म भरलेला आहे त्यांनाच फक्त टियर 2 पेपर 2 द्यायचा आहे. पेपर 2 कोणासाठी आहे तर परत एकदा समजून घ्या, पेपर 2 will be for only those candidate who apply for the post of junior statistical officer. JSO साठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना फक्त हा पेपर 2 द्यायची आवश्यकता आहे, बाकी त्यांना पेपर 2 ची आवश्यकता नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. ठीक आहे, चलो 100 प्रश्न असणार आहेत 200 मार्कांसाठी पेपर नंबर 2 मध्ये. तर हे सगळ्यांना समजलं असेल. तर आता आपल्याला परीक्षा केंद्र महाराष्ट्रामध्ये आहे का
तर परीक्षा आपल्याला महाराष्ट्रात देता येईल का? तर हो, परीक्षा आपल्याला महाराष्ट्रामध्ये देता येईल. कुठे कुठे देता येईल बघा. अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे आणि नाशिक, पुणे पण आहे. या ठिकाणी आपल्याला परीक्षा देता येणार आहे. मग आता नेमका सिलेबस काय आहे? तर ऍड मध्ये डिटेल सिलेबस दिलेला आहे बघा. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सिलेबस काय काय आहे बघा. हा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचा सिलेबस आहे. त्यानंतर हा तुमचा आहे जनरल अवेअरनेसचा सिलेबस. ठीक आहे. आता जनरल अवेअरनेस मध्ये चालू घडामोडीवरती जास्तीत जास्त प्रश्न असतात आणि त्यासोबतच मग इंडिया अँड इट्स म्हणजे बाकीच्या हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्राफी, करंट अफेअर्स, इकॉनॉमिक्स या अँगलने प्रश्न असतील. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड याच्यावरती प्रश्न असतील. ठीक आहे. आता याचे तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे माझ्या खूप जवळ असल्यामुळे मला इथे वाचायला थोडी अडचण निर्माण होते. पुढे इंग्लिश कॉम्प्रेन्शन पण आहे बघा. इंग्लिश कॉम्प्रेन्शन मध्ये इंग्लिश कॉम्प्रेन्शन आणि इंग्लिश ग्रामरचा पार्ट असणार आहे. तर अशा पद्धतीनं हा तुमचा सिलेबस आहे. त्यानंतर फॉर्म भरण्याची प्रक्रिया. फॉर्म कुठे भरायचा आहे? ssc.gov.in या वेबसाईटला फॉर्म भरायचा आहे. पैसे किती लागणार आहेत फॉर्म भरायला? 100 रुपये फक्त लागणार आहेत. बाकी महिला, SC ST उमेदवार, दिव्यांग उमेदवार, माजी सैनिक यांना पैसे लागणार नाहीत. आता विद्यार्थी मित्रांनो, ही एक ऍड तुम्हाला समजून सांगायची होती. ही एक नवीन अपडेट तुम्हाला द्यायची होती म्हणून हा व्हिडिओ होता. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील आपल्या मराठी मुलांना केंद्रामध्ये SSCच्या माध्यमातून नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर 12वी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर निश्चितपणे हा फॉर्म भरा. कारण माहिती नसते म्हणून आपण फॉर्म भरत नाही. अदरवाईज आपण जर व्यवस्थित माहिती घेतली, एकदा त्याचा एक्झाम पॅटर्न समजून घेतला, सिलेबस समजून घेतला आणि व्यवस्थित जर आपण अभ्यास केला तर निश्चितपणे या परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळू शकतं. त्यामुळे पात्र होत असाल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर नक्की हा फॉर्म भरा. खूप चांगली संधी आपणा सर्वांसमोर आहे, हे लक्षात घ्या. या एक्झामसाठी तुम्हाला कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास तुमचा झाला पाहिजे, तुम्हाला योग्य गायडन्स भेटलं पाहिजे. यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे. SSC CGL साठी ही मराठी माध्यमातली आपली बॅच आहे. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स, सराव, टेस्ट, PDF स्वरूपात नोट्स, 1 वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला लेक्चर पुन्हा पुन्हा पाहता येतील. तेव्हा Tier 1 साठी ही बॅच उपयुक्त आहे. इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. अधिक माहितीसाठी 8888 99 61 16 या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे SSC असेल, रेल्वे असेल, पोलीस असेल या संदर्भातले नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं इग्नाइट अकॅडमीचं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.